क्रिकेट रसिकांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो आहोत। या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची, इथे नद्यांनी दिली आम्हाला समर्थता बलिदानाची। पहाड डोंगर येथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पालव येथे लढव वयांच्या सदाशिरी। रणफंदीची जात आमुची, कोण आम्हा भयभीत करी, कोण आम्हा भयभीत करी। महाराजांच्या चरणाशी नतमस्तक होतो आणि घेऊन जातो तुम्हाला या क्रिकेटच्या रंगभरे दुनियेमध्ये, जिथे तुम्ही पाहतायत युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक। एक देखणं आयोजन आणि देखण्या नियोजनातील मात्र हा देदीप्यमान सोहळा। खरं तर दरवर्षी सातत्यपूर्ण काहीतरी नवीन करण्याचा मानस संपूर्ण आयोजक कमिटीचा नेहमीच राहिलाय आणि यावर्षी देखील तुम्ही पाहतात अतिशय रंगारंग सोहळा तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। चांगल्या खेळाडूंचा भरणा असणारे दोनही संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील। भरघोस पारितोषिकांनी भरलेली ही क्रिकेटची स्पर्धा आहे आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं की शिर्डी प्रीमियर लीग मध्ये आम्हाला खेळायला मिळावं। फक्त खेळाडूंचंच नाही तर प्रत्येक क्रिकेट रसिकाचं स्वप्न असतं की ही क्रिकेटची स्पर्धा आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळावी। अतिशय सुंदर आयोजनातला हा देखणा सोहळा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये अनुभवतायत। एका बाजूने जर पाहिलं तर सुजय पर्व जाणता राजा शिर्डी हा संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जो क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळणार आहे, तर दुसऱ्या बाजूने जर तुम्ही पाहिलं तर साई मंगल ऑटो राहता यांच्या मालकीचा असणारा हा संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळेल। सलामीची जोडी इथे मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होताना जी पाहायला मिळते आहे। 6 षटकांची लढत आहे, 36 चेंडूंचा खेळ आता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे। गणेश जाधव आणि केतन क्षीरसागर ही जोडी। पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलाय। हा चेंडू नव्हता मित्रांनो, तर चेंडूला पंख फुटले आणि उडवलाय एक राजाहून सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी षटकार। शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा। अन्ना मेन्सवेअर शिर्डी, प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार। दादाभाई शेख वरती पहिल्या चेंडूचा खरपूस समाचार षटकार इथे मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला। वाह वाह, परत एकदा आक्रमण चढवलंय, चेंडू सीमारेषा ओलांडेल, येतोय सनसनीत चौकार। साऱ्या गगनात ललकार, रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार। सन्माननीय श्री रवींद्र सर्जेराव कोते पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी तुम्ही पाहतात 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी मात्र। पहिल्या 2 चेंडूंवरती तुम्ही पाहतात काय तुफानी जलवे मैदानाच्या आतमध्ये केतनच्या बॅटमधून आम्हाला पाहायला मिळाले। पहिल्या चेंडूवरती षटकार खेळला, त्यानंतर खेळला हा दिमागदार चौकार। एक चांगली सुरुवात तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जी पाहायला मिळते। सुरुवातीवरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत, तुम्ही कशी सुरुवात करतात ना क्रिकेटच्या मैदानावरती, यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत। या अगोदरचा सामना देखील पाहिला, बरीच मोठी धावसंख्या त्या ठिकाणी बनवली होती। फुल टॉस होता तिथे, परत एकदा आक्रमण चढवलंय, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर षटकार। शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा। अन्ना मेन्सवेअर शिर्डी, प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार। दादाभाई शेख वरती चढवलेलं आक्रमण तुम्हाला पाहायला मिळतं। केतनचं कौतुकच करावं लागेल, आल्याबरोबर काय कमालीची फटकेबाजी करतोय, मैदानाच्या बाहेरनं सेट होऊन आलाय की काय, आणि आल्याबरोबर त्यानं मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये आतषबाजी सुरू केलेली आहे। प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळायचा आहे आणि खासियत आहे खरं तर या फलंदाजाची, प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके खेळण्यामध्ये अतिशय माहिर असणार आहेत। 6 षटकांची लढत आहेत। खरं तर तुम्ही काय योजना आखल्यात हे फार महत्त्वाचं, वेळ वाचवणं गरजेचं आहे। तुम्हाला जो निर्धारित वेळ दिलेला आहे त्या निर्धारित वेळेमध्ये सामना तुमचा कंप्लीट होणे गरजेचं आहे। वेळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे मित्रांनो। वेळेचं महत्त्व जर तुम्हाला कुणाला विचारायचं असेल तर तुम्ही जपानमध्ये जा, जपानमध्ये वेळेला फार मोठं महत्त्व आहे। जपानमध्ये अशी एकमेव घटना घडली 40 वर्षामध्ये जिथे केवळ 3 सेकंद ट्रेन उशिरा धावली, म्हणून तिथल्या जनतेनं खरं तर तिथल्या सरकारनं तिथल्या जनतेची माफी मागितली की आमच्याकडनं चूक झाली, आमच्याकडनं 3 सेकंद ट्रेन उशिरा धावली। आपल्या भारतामध्ये 2-2 दिवस गाड्या येत नाहीत, प्रवासी स्टँडवरती झोपलेले असतात। ही परिस्थिती बदलवायची असेल ना
तर तुम्हाला वेळ वाचवता येणं गरजेचं आहे. फक्त कट करून दिला होता चेंडू क्षेत्ररक्षकाने. चेंडूची शर्यत तिथे मात्र लागले. चेंडूने वेग धारण केलाय. चेंडू सीमारेषेला गुदगुल्या करत सीमारेषा पार. खणखणीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. केतन क्षीरसागर काय कमालीचा खेळतोय मित्रांनो. स्थानिक आहे परंतु आज मैदानावरती चौफेर फटकेबाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. षटकार खेळला, चौकार खेळला, षटकार खेळला, चौकार खेळला. त्याची बॅट फक्त षटकार आणि चौकारांचीच भाषा बोलते आहेत. काय कमालीचा खेळतोय मैदानावरती. पहिल्या षटकामध्ये मात्र आक्रमकता पाहायला मिळते आहे. परत एकदा मोठा आक्रमक फटका इथे मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक दूरवरनं चेंडूवरती येतोय. निसटला तिथे झेल आणि चेंडू पोहोचला सीमा रेषेच्या बाहेर. सनसनीत खणखणीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. काय कमालीची फटकेबाजी आहेत. पाचही चेंडू तुम्ही पहा. पाचही चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवले. चेंडू सीमारेषेच्या प्रेमात पडलाय की काय. तुम्ही त्याला किती आतमध्ये आणा तो पुन्हा पुन्हा सीमारेषा ओलांडतोय. कमालीची फटकेबाजी आहे. परत एकदा आक्रमण. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. इथे येतोय सनसनीत खणखणीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. लागोपाठच्या 3 चेंडूंवरती 3 चौकार खेळलेत मित्रांनो. काय कमालीची फटकेबाजी तुम्हाला मात्र केतनच्या माध्यमातून जी पाहायला मिळते आहे. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओहोर संपली. पहिलं षटक इथे मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल. पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर धावपलकावरती तुम्ही पाहतात ना 28 धावा धावपलकावरती आलेल्या आहेत. या मैदानावरती सातत्यपूर्ण आम्ही धावेंचा पाऊसच पडताना पाहिलेला आहे. खेळपट्टी तुम्ही पाहतायत फलंदाजांच्या प्रेमामध्ये पडलेली आहे. खेळपट्टीने आता रंग बदलेल का हे पाहणं देखील फार गरजेचं आहे. खेळपट्टीचा अभ्यास असणं फार गरजेचं आहे. तुमच्याकडे फक्त वेग असून चालत नाही तर तुमच्याकडे अचूक टप्पा असणं गरजेचं आहे. आणि गोलंदाजांना इथे मात्र ते करावं लागेल. एक चांगली कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये साकारताना पाहायला मिळेल का. पहिलं षटक संपलं दादाच्या माध्यमातून. 28 धावा धावपलिकावरती लागल्यात. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये सुरू होत आहेत आणि दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्फत गोलंदाज. आता खेळाडूंची नावं माहिती असणं फार गरजेचं आहे. तुमचा 12वा खेळाडू इथे आहे ना त्याच्याकडे सगळ्या खेळाडूंची नावं माहिती असणं गरजेचं आहे. नावात काय आहे असं म्हटलं जातं परंतु हा सगळा अट्टास नावासाठी आहे. अखिलेश मात्र गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत. आयडॉल गोलंदाज आहे. यावेळेचा चेंडू तुम्ही पाहताय फुल टॉस होता तिथे मैदानाच्या आतमध्ये. लॉंग ऑन सीमारेषा फोडली. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय खणखणीत सनसनीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. परत एकदा आक्रमण. हा चेंडू स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय सनसनीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. चौकारांची आतषबाजी इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आतापर्यंत एकही सिंगल आली नाही. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. 36 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्हाला ज्या पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये दादावरती आक्रमण. यानंतर अखिलेशवरती देखील चढवलेला हल्ला तुम्ही पाहताय. गणेश जाधव टेनिस क्रिकेट मधला मात्र सचिन तेंडुलकर म्हणून मात्र गणेश जाधवची फार मोठी ओळख आहे. आणि आज तुम्ही पाहतात या मैदानावरती काय कमालीचा खेळतोय. खरं तर आळेगावला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. कित्येक स्पर्धेमध्ये मात्र मोठं नाव त्यानं कमवलेलं आहे. फक्त नाव कमवलं नाही तर त्याचा तितका दर्जेदार खेळ आम्ही कित्येक मैदानावरती पाहिलाय. धावपलिकावरती तुम्ही पाहतात पहिली सिंगल आली खरं तर इथे. 37 धावा धावपलिकावरती. षटक क्रमांक 2 तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. शांत प्रकारचं वातावरण अशांत करण्याचा प्रयत्न सातत्यपूर्ण आम्ही मैदानावरती पाहतोय.
हा चेंडू खोदून मैदानाच्या आतमध्ये काढला जाईल. क्षेत्ररक्षक आहे तिथे उपस्थित. सुंदर क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचं मैदान म्हटलं की क्षेत्ररक्षण हा फार महत्त्वाचा मुद्दा येतो. तुमची फक्त गोलंदाजी चांगली असून चालत नाहीत, तुमची फक्त फलंदाजी चांगली असून चालत नाहीत, तर तुमचं क्षेत्ररक्षणही तितकंच महत्त्वाचं आहे आणि ते पाहिजे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. वासूर एक चेंडू होता इथे मैदानाच्या आतमध्ये. केवळ आणि केवळ सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळाली. लेग बाईच्या स्वरूपामध्ये मात्र पंच धाव तिथे कळवतील. दोन अनुभवी पंच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतात. 42 नियमांची परिपूर्ण माहिती असणार हे दोन पंच आहेत. प्रेक्षकांनी मात्र हळूहळू आता मैदान फुलू लागलेलं आहे. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी इथे तुम्हाला जी पाहायला मिळते. उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं आम्ही मनापासून मनपूर्वक स्वागत करतो आहोत. 37 धावा. वाह, काय कमालीचा चेंडू होता. थेट यष्ट्यांचा वेध. क्लीन बोर्ड. फलंदाज बाद. गणेश जाधव बॅक टू द पॅव्हिलियन. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. मॅच मैदानाच्या आतमध्ये ऑन आहेत. पहिला धक्का, पहिला करंट मैदानाच्या आतमध्ये बसला गेला. डावाला पडलेलं हे पहिलं खिंडार होतं गणेश जाधवच्या रूपानं. त्या विकेटसाठी मात्र संघाचे संघ मालक रवींद्र सर्जेराव कोते पाटील यांच्याकडे मात्र या विकेटसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी मात्र जे आहे. पारितोषिकांची मोठी खैरात होताना तुम्ही पाहतात आणि ही कौतुकाची थाप ठेवली जाते. स्वराज्यामध्ये तुम्ही जा, छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील मावळ्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप ठेवली, तेव्हा स्वराज्य उभं राहिलेलं आहे. स्वराज्य हे तलवारीच्या पातीवरती नाही, तर ते कौतुकाच्या थापेवरती उभं राहिलेलं आहे आणि ही कौतुकाची थाप फार महत्त्वाची आहे. पहिला धक्का मात्र मैदानाच्या आतमध्ये बसलाय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरं संपलं गेलंय. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या सांगतेनंतर एक गडी बाद. 37 धावा. न्यू बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये. ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओहोर संपली. थँक्यू. 37 धावा. 30 धावपलिकावरती तुम्ही पाहाल 38 रन. 38 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्ही मात्र ज्या पाहतायत. 2 षटकं संपलेत. सुहास खुळे न्यू बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये जाऊन दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळतोय. तर ऑन स्ट्राईकला केतनला तुम्ही पाहतात. काय कमालीचा खेळतोय. वा, हा चेंडू इथे तुम्ही पाहाल, परंतु उजव्या इष्टीच्या बराचसा बाहेर गेला. तिथे पंचांना आपले पंख फैलावले आणि कळवलं हा चेंडू वाईड आहे, खराब आहे, अवांतर स्वरूपाचा तुम्हाला पाहायला मिळतो. वाईड बॉल. बजरंग मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून वाईड बॉलची आक्रमण. पहिला चेंडू तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहिलात. वाईड बॉल. यावेळेस सुरेख चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. परत एकदा वाईड बॉल आहे. खराब स्वरूपाचा चेंडू तुम्ही पाहताय. हा गेला वाईड बॉल. बजरंग मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून वाईड बॉलची आक्रमण. तावरेला तुम्ही तिथे पाहतायत. एका पाठोपाठ एक 2 चेंडू त्यानं मात्र मैदानाच्या आतमध्ये वाईड स्वरूपाचे मैदानाच्या आतमध्ये टाकलेले आहेत. अवांतर धावसंख्येमध्ये मात्र भर पडताना तिथे पाहायला मिळाली. धावपलिकावरती जाऊ आपण. 40 धावा. अक्षय तावरेला तुम्ही पाहताय. 2 चेंडू वाईड टाकलेत. खरं तर बारामतीचा असणारा मोरगावचा हा खेळाडू आहे. मोरगाव एक्सप्रेस म्हणून खरं तर संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या नावाची ख्याती त्यानं मैदानाच्या आतमध्ये जी गाजवलेली आहेत. आत्ताच नुकतीच पार पडलेली कर्नाटकची कोपोल प्रीमियर लीग तुम्ही पाहिली असेल. हाच बारामतीचा मोरगावचा अक्षय तावरे. काय अष्टपैलू कामगिरी मात्र अक्षय तावरेनं त्या मैदानावरती केली आणि आपल्या संघाला मात्र मोठं विजेतेपद, खरं तर त्यांना मात्र द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक त्या कर्नाटकच्या मैदानावरती मिळवून दिलं. तो अक्षय तावरे ॲज अ आयकॉन म्हणून कित्येक मैदानावरती खेळताना आम्ही पाहिला आहेत. आज शिर्डीच्या मैदानावरती काय कमालीची कामगिरी करेल याकडे सगळ्यांच्या नजरा लागून आहेत. 41 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्ही ज्या पाहत आहेत. केतनचं कौतुक करावं लागेल. अतिशय जबरदस्त फटकेबाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र थोडासा बदल.
चेंजेस बदलाव तुम्हाला जो पाहायला मिळतोय आणि हे बदल फार महत्त्वाचे आहेत. कोणत्या खेळाडूला कोणत्या ठिकाणी उभं करायचं. वाह, काय कमालीचा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने तुम्ही तिथे पाहत आहेत. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, एक सिंगल मैदानाच्या मध्ये मिळाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय, धावाची संधी होती तिथे, परंतु ती संधीच राहून गेली. 2 धावा, नाईस रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावेने धावफलक देखील पुढे सरसावताना मात्र जे पाहायला मिळत आहेत. 43 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्ही मात्र ज्या पाहतात. एक धाव खरं तर फार महत्वाचे. पहिलं षटक तुम्ही पाहिलं असेल खरं तर दादाचं, तिथे मात्र बऱ्याचशा धावा येताना पाहायला मिळाल्या. 28 धावा आल्या. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकात देखील तितक्याच धावा येताना ज्या प्रमाणात पाहायला मिळाल्या. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये 2 वाईड आले, परंतु त्यानंतर केलेलं कमबॅक तुम्ही पाहताय. यावेळेचा चेंडू खोदून मैदानाच्या मध्ये काढला जाईल. एक सिंगल घेतली गेली तिथे. दुसऱ्या धावेसाठी मात्र किल्ला प्रयत्न होता आणि पाहता पाहता 2 धावा. 2 धावेने धावफलकही पुढे सरसावताना पाहायला मिळतं. 45 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्ही पाहतायत. खरं तर या मैदानावरती बरेचसे मोठे इतिहास घडलेले आहेत आणि या मातीला फार मोठा इतिहास आहे. महाराजांच्या पदस्पर्शानं पावन आणि पुनीत असणारी ही क्रिकेटची स्पर्धा तुम्ही पाहतात. शिर्डीकरांचं बहारदार आयोजन, बहारदार नियोजन. खरं तर लेट आला चेंडू बॅटवरती, झेल टिपला तिथे. विकेटचं पतन, धक्का क्रमांक 2. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी, डांगे बंधू, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. सुहास खुळेला मात्र या ठिकाणी माघारी परतावं लागतंय. 4 धावेंची खेळी मात्र त्यानं केली आणि तो मात्र माघारी परतताना मात्र जो पाहायला मिळाला या विकेटसाठी संघाचे संघमालक रवींद्र सर्जेराव कोते पाटील यांच्याकडनं मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता मैदानाच्या आतमध्ये जाऊन पाहायला मिळेल सतीश पठारे. दौंड तालुक्यातला असणारा हा सुपरस्टार आहे आणि आज मैदानावरती काय कमालीची कामगिरी करेल. कित्येक मैदानं त्यानं गाजवलेली आहेत. खरं तर धर्मवीर शंभूराजे प्रीमियर लीगमध्ये लागोपाठच्या 5 चेंडूंवरती 5 षटकार खेळणारा हा सतीश पठारे आहेत. राहूच्या मैदानावरती अतिशय दर्जेदार कामगिरी करणारा हा सतीश पठारे आहेत. कित्येक मैदानं गाजवलीत. आज शिर्डीच्या मैदानावरती त्याचा जलवा आम्हाला पाहायला मिळेल का, याकडे सगळ्या क्रिकेट रसिकांच्या मात्र ज्या नजरा लागून आहेत. परंतु गोलंदाज कौतुक करावं लागेल अक्षय तावरेचं. सुरेख गोलंदाजी त्यानं मात्र मैदानाच्या आतमध्ये साकारली. पहिले 2 चेंडू जरी अवांतर आले असले ना, तरी त्यानंतर मात्र गोलंदाजीतली अतिशय दर्जेदार कामगिरी इथे तुम्हाला पाहायला मिळते. खरं तर प्रकाश झोतामधली ही क्रिकेटची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. दिवे लागलेले आहेत आणि आज या मैदानावरती किती चौकार आणि षटकारांची आतषबाजी तुम्हाला पाहायला मिळेल. केतन अजूनही मैदानाच्या आतमध्ये तग धरून उभा टाकलाय. त्यानं आपल्या संघासाठी मात्र मोठं योगदान दिलेलं आहे. जबाबदारी फार महत्वाची असते क्रिकेटच्या मैदानावरती. सतीश पठारेसाठी टाकलेला हा चेंडू खरं तर सोडून दिला. तिथे मागणी केली होती वाईटची. निर्धाव स्वरूपाचा चेंडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. अतिशय वेगवान चेंडू होता. गुडलँड स्पॉटवरती मात्र चेंडू पडला, तिथून उसळला, थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. फलंदाजाला चेंडू समजू शकला नाही. चेंडू व्यवस्थित रीड करता येणं क्रिकेटच्या मैदानावरती फार महत्वाचं आहे. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडासा खाली राहिला चेंडू आणि तुम्ही पाहतात इथे षटकाची सांगता होते. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या सांगतेनंतर तुम्ही धावफलकावरती पाहाल 2 गडी बाद, 45 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओहोर संपली. संघटनेचे नेते सन्मान्य श्री नितीन कोते पाटील यांचं विशेष करून खरं तर आभार मानलं पाहिजेत. कुठलीच कमतरता मैदानाच्या चहूबाजूनं मात्र तुम्ही पाहतात अतिशय सुरेख कामकाज त्यांचं नेहमीच राहिलेलं आहे आणि इथला प्रत्येक कार्यकर्ता खरं तर कुठलंही काम तुम्ही त्यांच्या हातामध्ये द्या आणि युवा शिर्डी ग्रामस्थांचं मात्र बहारदार नियोजन आणि प्रत्येकानं जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे खरं तर हा क्रिकेटचा देखणा सोहळा उभा राहताना पाहायला मिळतो. येथे पाहिजे जातीचे येड्या गबाळ्यांचे काम नव्हे. खरं तर एवढी मोठी क्रिकेटची स्पर्धा उभी करणं हे कुणाचंही काम नाही. त्यासाठी मात्र तुमचे फार मोठे कष्ट असतात आणि ते कष्ट आम्ही खरं तर युवा शिर्डी ग्रामस्थांचे पाहिलेले आहेत. षटक क्रमांक 3 संपलं गेलं. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी सुरू होत आहेत. अखिलेशनं मात्र चेंडू हातामध्ये घेतलाय. अखिलेश गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत. अखिलेश सिंग इथे मात्र गोलंदाजी करण्यासाठी तयार होतोय. आयडॉल गोलंदाज आहे. पाहूयात
त्याला मात्र इथे आपली चांगली जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये पार पाडावी लागणार आहे. अगोदर देखील त्याने एक षटक टाकलेलं आहे, 2 चौकार मात्र त्याला खेळले गेले होते. या षटकामध्ये तो काय कामगिरी करतो आहे. प्रत्येकानं स्वप्न पाहिलेलं आहे, त्या स्वप्नांचा पाठलाग करता येणं फार गरजेचं आहे. तुम्ही त्या स्वप्नांवरती कसे तुटून पडतात या बऱ्याचशा गोष्टी क्रिकेटच्या मैदानावरती फार मोठ्या अवलंबून असतात. यावेळेचा चेंडू फुलटॉस होता, खरं तर मोठा फटका खेळता आला नाही. क्रिकेटच्या मैदानावरती ना मित्रांनो, फुलटॉस चेंडू हे कधीच व्हायला घालवायचे नसतात. आयुष्यामध्ये ना 2 गोष्टी कधीच व्हायला घालवायच्या नाहीत. एक म्हणजे खरं तर अन्नाचा कण, आणि तुम्ही पाहतात इथे चांगला चेंडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. खरं तर फुलटॉस होता, फुलटॉसचा मोठा फायदा घेता येणं फार गरजेचं होतं. आयुष्यामध्ये 2 गोष्टी कधीच व्हायला घालवायच्या नाहीत. हा चेंडू सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये अलोन दी कार्पेट खेळाय, जमिनीला समांतर फटका होता, तिथे एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळाली. एका धावेने धावफलकही वाढलं, 46 धावा धावफलकावरती आहेत. आयुष्यामध्ये 2 गोष्टी कधीच व्हायला घालवायच्या नाही, एक म्हणजे अन्नाचा कण आणि दुसरा म्हणजे आनंदाचा क्षण. क्रिकेटच्या मैदानावरती फुलटॉस चेंडू हे कधी व्हायला घालवायचे नसतात. या अगोदरचा फुलटॉस चेंडू तुम्ही पाहिला, परंतु त्यानंतर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली गेली केतनच्या माध्यमातून. अतिशय जबरदस्त खेळ मात्र केतन क्षीरसागरचा मैदानावरती राहिला आहे. सतीश पठारे क्लीन बोल्ड, फलंदाज होईल बाद, विकेटचं पतन. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. सतीश पठारेला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो पाहताय, शून्यावरती मात्र तो माघारी परतलाय. फटाके पेटवणारे सगळे कार्यकर्ते आहेत, त्यांना विनंती आहे तुम्ही गॅलरीमध्ये पेटवू नका, गॅलरीच्या पाठीमागे पेटवा. सुजय पर्व जांताराजा शिर्डी संघातले सगळे पाठीराखे आपणाला विनंती आहे. संघ मालकांना विशेष करून विनंती आहे, तुम्ही आनंद जरूर साजरा करा, परंतु जे फटाके तुम्ही पेटवतायत ते थोडेसे पाठीमागे पेटवा, विनंती आहे. आमच्याकडे आयोजकांच्या सूचना येत आहेत. सतीश पठारेला मात्र शून्यावरती माघारी परतावं लागतंय आणि तुम्ही सुद्धा आयोजक आहात, त्यामुळे आयोजकांनी विशेश करून ध्यान द्या. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही धावपलिकावरती पाहाल 46 धावा धावपलिकावरती, 3 गडी माघारी परतलेत. खरं तर सतीश पठारेवरती मोठी जबाबदारी होती, तो मात्र स्वस्तात माघारी परतलाय. शून्यात जन्मलो, शून्यात वाढलो, शून्याचे करुणिया मंथन आणि शोधू सर्व काही. शून्य आम्ही दिले जगाला, नव्हती किंमत जयाला, बसवा एकाच्या बाजूला, लाख करी जो नगव्याला. तुमच्या शून्याला ही किंमत आहे, फक्त त्या शून्यासमोर कुणीतरी आता एक म्हणून उभं राहणं गरजेचं आहे. आयकॉन किरण खोबरे मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल. हा चेंडू तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये सुरेख होता, केवळ सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिड ऑफला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, एक सिंगल तिथे मैदानाच्या आतमध्ये मिळाली. एका धावेने धावफलक पुढे सरसवताना पाहायला मिळतं. धावफलक जाऊन जे पोहोचणार आहे 47 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये खरं तर धावा येताना पाहायला मिळाल्या, त्यानंतर मात्र तिसरं आणि चौथं षटक तुम्ही पाहिलं ना, इथे धावांची रसद आता बंद केलेली आहे. पूर्वी युद्ध व्हायची, युद्धामध्ये पहिली प्रतिस्पर्धी संघाची रसद बंद केली जायची आणि तदनंतर मात्र प्रतिस्पर्धी संघावरती हल्ला चढवला जायचा. अगदी त्याच प्रकारचा हल्ला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावेंची रसद आता इथे थोडीशी बंद केलेली आहे. वाह, काय कमालीचा चेंडू, थेट यष्ट्यांचा वेध, क्लीन बोर्ड, फलंदाज बाद. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. विकेटचं पतन होताना तिथे मात्र जे पाहायला मिळत आहेत, अखिलेश सिंगचं कौतुकच करावं लागेल. काय कमालीची भेदक आक्रमक गोलंदाजी त्यानं मैदानाच्या आतमध्ये साकारलेली आहेत. एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी परतवला जातोय, तर न्यू बॅटर संघाचा संघनायक अल्ताफ शेख मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होतोय. किल्ल्याचा महादरवाजा पडला की किल्ला पडायला वेळ लागत नाहीत, किल्ल्याचा एक बुरुज ढासळला की किल्ला उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाहीत. इथे आता कोणीतरी किल्ला शाबूत ठेवणं गरजेचं आहे. संघाचा संघनायक, संघाचा नेता, संघाचा सरस सेनापती मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळतोय. धावपलिकावरती आपण जाऊया. धावपलिकावरती तुम्ही पाहाल 47 धावा धावपलिकावरती आहेत. थोडीशी विचार विनिमय मात्र पंचांशी जो केला जातोय, 2 अनुभवी पंच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. क्रिकेटच्या मैदानावरती खरं तर गेली सातत्यपूर्ण तुम्ही पाहतात, या पंचांची अतिशय सुरेख कामगिरी आम्ही मैदानावरती सातत्यपूर्ण जी पाहिलेली आहेत.
अखिलेश पुन्हा एकदा तयार होतोय. सुरेख चेंडू होता इथे मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका खेळता आला नाही. एक सिंगल तिथे मैदानाच्या आतमध्ये घेतली गेली. एका धावेनं धावपले काही पुढे सरसवताना मात्र जो पाहायला मिळतोय आणि एका धावेने धावपले जाऊन जो पोहोचेल 48 धावा धावपलिकावरती. षटकाची 4 षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये संपला. 4 षटकांच्या सांगतेनंतर धावपलिकावरती 48 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओहोर संपली. 4 षटकं संपलेत मित्रांनो. आता तुम्ही पाहतात मोठी जबाबदारी. केतन माघारी परतलाय. 11 चेंडूमध्ये 30 धावा त्यानं खरं तर बनवल्या आणि त्याला मात्र माघारी परतताना तुम्ही पाहिलं तर त्याची जागा भरून काढण्यासाठी देखील तुम्ही पाहतात न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. अल्ताफला आता इथे चांगली कामगिरी करावी लागली आपल्या संघासाठी. खरं तर 18 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता भव्य तुम्ही पाहताय खास महिलांसाठी तुम्ही भव्य शिवजयंती 16/2024 निमित्त खेळ रंगला पैठणीचा. न्यू होम मिनिस्टर हा कार्यक्रम तुम्हाला मात्र पाहायला मिळते आणि सिने अभिनेते क्रांतीनाना मळेगावकर तळ्यात मळ्यात फेम असणारे अगदी तो कार्यक्रम खास महिलांकरता देखील मात्र तुम्ही पाहताय. आणि प्रथम विजेत्यास मिळणार आहेत इलेक्ट्रिक 2 व्हीलर आणि ते सौजन्य लाभलेले आहेत. सौभाग्यवती सोनम महेश कोते पाटील शिवनेरी EV बाईक्स यांच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. तर द्वितीय बक्षीस LED TV, तृतीय बक्षीस रेफ्रिजरेटर आणि चतुर्थ पारितोषिक आहे मायक्रो ओव्हन. भरघोस पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळतात आणि ही खूप सारी बक्षीस मात्र मिळवण्याचा फक्त खेळाडूंनाच नाही तर महिलांना देखील फार मोठा सन्मान केलेला आहे. आणि नेहमीच युवा शिर्डी ग्रामस्थांनी मात्र केलेलं हे देखणं आयोजन तुम्ही पाहतायत. कमालीची मॅच मैदानाच्या आतमध्ये देखील ऑन असताना तुम्ही पाहतायत. गोलंदाजी मार्फत षटक क्रमांक आता 5 सुरू होईल आणि 5व्या क्रमांकाचं षटक घेऊन गोलंदाजीसाठी गोलंदाज दादाभाई शेखनं मात्र चेंडू हातामध्ये घेतलाय. संघाचा संघनायक आहे. वासूर एक चेंडू होता इथे मैदानाच्या आतमध्ये. थोडासा उसळला चेंडू खरं तर तिथे थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावा घेतो. निर्धाव प्रकारचा चेंडू आहे. डॉट बॉल याच प्रकारचे चेंडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये टाकावे लागतील खरं तर समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला तुम्हाला जर रोखायचं असेल तर. परंतु प्रतिस्पर्धी संघ हा देखील काही कमी ताकदीचा नाही. एका बाजूने तुम्ही पाहताय सुजय पर्व जांताराजा शिर्डी तर दुसऱ्या बाजूने साई टायटन साई मंगल पोल्ट्री राहता. वाह वाह काय कमालीचा फटका आहे. चेंडू मात्र फेकून दिलाय सरळ सीमा रेषेच्या अगदी अगदी बाहेर. मी क्रांतीचा नारा मी वादळ वारा येतोय सनसनी षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्सवेअर शकील शेखनं काय कमालीची गोलंदाजी साकारण्याचा प्रयत्न केला. एक वाईट चेंडू आलाय खरं तर परंतु एक फलंदाज धावबाच्या रूपाने माघारी परतलेला आहे. न्यू बॅटर मात्र मैदानाच्या मध्ये जुनेद पटेल येऊन दाखल होत आहेत. पुन्हा एकदा शकील शेख लॉंग रनअप घेऊन इथे गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत. वेगवान मारा करण्यामध्ये अतिशय माहिर असणारा खेळाडू आहे. प्रत्येक चेंडू त्याच्या हातातला जर तुम्ही पाहिला ना सातत्यपूर्ण वेगळ्या पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न करतो आहे. शांत प्रकारचं वातावरण आहे. गोलंदाज सज्ज होतोय. हा चेंडू मात्र पाहायचं थोडासा उसळला होता तिथे लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूवर. ओहो इथे क्षेत्ररक्षकाकडनं चुकी. क्षेत्ररक्षकाला दिला चेंडून गुंगारा. चेंडू सीमारेषा पार. धावा मिळतील 4 चौकार. साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. धावफलक इथे मात्र या 4 धावेने वाढणार आहे. 74 धावा. परत एकदा सुंदर चेंडू मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहाल. डॉट बॉल. निर्धाव स्वरूपाचा चेंडू कमबॅक मैदानाच्या आतमध्ये मात्र जे केलं जाते धावपलिकावरती तुम्ही जर पाहिलं तर 74 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्ही पाहत आहेत. किरण खोबरे 5 चेंडू खेळाय 15 धावा त्यानं मात्र बनवलेल्या आहेत. तर अजूनही तुम्ही पाहता जुनेद पटेल आपलं खातं जे की मैदानाच्या आतमध्ये उघडायचं आहे. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत शकील शेखचे या षटकातील. परत एकदा आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर येतोय. उत्तुंग गगनभेदी षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार.
80 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्ही पाहताय. शेवटच्या षटकामध्ये खरं तर धावा येताना पाहायला मिळतात. एक चांगली आणि सुरेख फटकेबाजी. यावेळेचा चेंडू तुम्ही पाहताय. पंचांकडे मात्र हलकसं अपील तिथे केलं होतं, परंतु अपिलामध्ये जास्त उत्साह पाहायला मिळाला नाही. ही खरं तर तुम्ही पाहताय, तुम्ही किती मोठा अपील करा, परंतु जोपर्यंत तुम्ही अपील करत नाही तोपर्यंत पंच खेळाडूला बादही देऊ शकत नाही, हा नियम सांगतो. आणि इथे मात्र अपील केलं होतं, परंतु ते अपील मैदानाच्या आतमध्ये पंचांना फेटाळून लावलेलं आहे. धावफलकावरती 80 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या सामन्यामध्ये खरं तर धावेंचा उच्चांक पाहायला मिळाला. या सामन्यामध्ये देखील मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न आहे. इथे खरं तर क्रिकेटच्या मैदानावरती विजयाची गॅरंटी देणारा कुठलाच धावफलक अद्यापपर्यंत बनलेला नाही. इथे प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला आक्रमण होताना पाहायला मिळतं. प्रत्येक चेंडूवरती एक चांगले गोलंदाजी देखील सातत्यपूर्ण आपण पाहतोय. मिड विकेटच्या डोक्यावर मात्र आक्रमण चढवलंय क्षेत्ररक्षक आणि हा चेंडू सीमा रेषेच्या अगदी बाहेर येतोय. मिड विकेटच्या डोक्यावरनं षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी, प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. 86 धावा धावफलकावरती कुठून काढल्यात. पहिली इनिंग पहिला डाव इथे मैदानाच्या आतमध्ये समाप्त होतो. तर जिंकण्यासाठी तुम्ही पाहतायत 87 धावेंचं टार्गेट इथे मैदानाच्या आतमध्ये आता जे ठेवलं गेलेलं आहे. 87 धावा जिंकण्यासाठी मात्र ज्या बनवायच्या आहेत. एका लाईनीत एका ओळीमध्ये मात्र संघ मैदानाच्या बाहेर येईल. ही शिस्त आहे खरं तर क्रिकेटची. आणि आयोजकांनी मात्र तुम्हाला ज्या सातत्यपूर्ण सूचना केल्यात, सामना संपल्यानंतर तो तुम्ही एका ओळीत बाहेर आला नाहीत तर तुम्हाला पेनल्टीला देखील सामोरं जावं लागणार आहे. क्रिकेटला फार मोठी शिस्त लावण्याचं कामकाज नेहमीच युवा शिर्डी ग्रामस्थांनी शिर्डी प्रीमियर लीगच्या माध्यमातून आम्ही सातत्यपूर्ण पाहत आहोत. 86 धावा इथे कुठून काढल्या. 87 धावेंचं टार्गेट आता इथे मैदानाच्या आतमध्ये ठेवलं जाणार आहे. आणि हे कशा प्रकारे पूर्ण होत आहेत, या धावा बनवल्या जातील की रोखल्या जातील हे पाहणं देखील फार गरजेचं आहे. संघ एका लाईनीमध्ये मात्र मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतो. ही शिस्त आहे खरं तर क्रिकेटची. तुम्ही पाहिलं असेल, मिल्खा सिंग सरांना विचारलं ना क्रिकेट लोकप्रिय का आहे, तर ते नेहमी सांगत क्रिकेटला शिस्त आहे म्हणून खरं तर क्रिकेट लोकप्रिय आहे. सभ्य लोकांचा खेळ म्हणून आपण क्रिकेटच्या खेळाकडे नेहमी सातत्यपूर्ण जे पाहत आलोय. एक संघ मैदानाच्या बाहेर येतोय, संघ एक मैदानाच्या आतमध्ये जाऊन क्षेत्ररक्षण लागलं जाईल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाऊन दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि सामना देखील मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. जसा सामना सुरू होणार आहे मायक्रोफोनवरती मात्र बदल होईल आणि नंतर मायक्रोफोनवरती जोडले जातील समालोचनातील कहर अर्थात मनोजी बेहलेकर. आधार खेळाची अर्थात छत्रपती शिवाजी महाराज चषक 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय महेश वाघे पाटील, माननीय अनिल अण्णा, साई मंगल ॲटो, साई टायटन्स, राहता नाशिक. तर धन्यवाद प्रवीणजी कामडकर. 2 प्रवीणचे आवाज चालू होते. एक प्रवीण कामडकरचा होता जो माईकवरती येत होता आणि एक प्रवीण गायकवाडचा होता जे ट्रान्सच्या माध्यमातून आवाज येत होता. 2 प्रवीण होते त्यांचे सातत्याने आवाज आपल्याला याच्या अगोदरच्या डावामध्ये ऐकायला मिळाले. त्याच्या अगोदर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नावाजलेला आवाज, भटवाडी घाटकोपर आणि मुंबईचं नाव आणि सर्वांचा लाडका आवाज चंद्रकांत शेट्टे सर यांचा आवाज आपण याच्या अगोदर सुद्धा ऐकला. आणि आज एक दिवस निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतो आपल्या या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांचं समालोचन आपल्याला निश्चितप्रमाणे जे ऐकायला मिळणार आहे. तर जेवढं जास्तीत जास्त समालोचन चंदू सरांना मी तर विनंती करेल, जेवढं जास्त समालोचन चंदू सरांकडे राहील ते आमच्यासाठी खूप चांगलं राहील.
त्यांच्याकडून आम्हाला बरंच काही शिकायला सुद्धा मिळेल. कारण विशेष म्हणजे एक गोष्ट तितकी चंदू सर, की आपण लहानांकडून शिकतो की मोठ्याकडून शिकतो हे महत्त्वाचं नाही आहे, आपण शिकतो हे महत्त्वाचं आहे. आपला गुरु हा वयाने मोठाच असावा असं कुठं लिहून ठेवलेलं नाही. तुम्ही घरातील 10 वर्षाच्या मुलाकडून सुद्धा 70 वर्षाचा म्हातारा शिकू शकतो की कसं वागलं पाहिजे. म्हणजे तुम्ही एखाद्या छोट्या मुलाला राग येतो आणि तो राग अर्ध्या तासाचा असतो, तो छोटा मुलगा कोण गेला आता ग्राउंडमध्ये, त्याला बाजूला घ्या, छोटा मुलगा बाहेर घ्या. म्हणजे तुम्ही पाय एखादा छोट्या मुलाला राग येतो आणि मग तो अर्धा तास रुसून बसतो. मग अर्ध्या तासाने काय करतात आजोबा किंवा त्याचे वडील, आजी, आई, त्याला एखादी कॅडबरी किंवा त्याला एखादी चॉकलेट देतो, सगळं विसरून जातो काय झालं होतं, कुणी मारलं होतं. ही गोष्ट महत्त्वाची नाही. एखाद्या लटका रागाला तुम्ही किती वेळ ठेवू शकता. अहो काही काही मित्र 6-6 महिने बोलत नाहीत, का तो मला तो बोलला होता म्हणून. आयुष्य आहे तरी किती हो. माणूस म्हणजे माणसाचं आयुष्य काय पाण्याचा बुडबुड आहे, कधी फुटेल सांगता येत नाही. त्याच्यामुळे एक गोष्ट सातत्याने लक्षात ठेवा. मी युवा शेट्टी ग्रामस्थांच्या माध्यमातून मी सातत्याने एक गोष्ट सांगेल की या मित्राबरोबर तुम्ही पहा, हा मित्रपरिवार तुम्हाला कधी कधी असो अरे भांडणं बिंड करतील की काय, आता मारामारी होईल की काय, यांच्या तर एवढी काय शाब्दिक चकमक चालू आहे. पण एक गोष्ट तितकीच खरी आहे की यांच्या कामावरती फोकस आहे. जोपर्यंत ते काम पूर्ण होत नाही तोपर्यंत थांबायचं नाही. आणि एकदा काम झालं की हा सगळा मित्रपरिवार तुम्हाला कुठेतरी एका ताटात जेवताना पण पाहायला मिळतोय. या सामाजिक संघटनेचं हे वैशिष्ट्य आहे, हे शिकलं पाहिजे आपण. आणि ही एक आयडॉल आहे. ही जी युनिटी आहे ही माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातील एक नावाजलेली युनिटी आहे की जिचं एक आयडॉल म्हणून कित्येकाने शिकलं गेलं पाहिजे. असा असणारा आपला हा युवा शेट्टी ग्रामस्थ आहे. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहतोय एक डबा या ठिकाणी संपला. बनवल्या गेल्या 86 बनवायच्या 87 धावा या ठिकाणी ज्या बनवायच्या आहेत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय जी पोहोचली गेलेली आहे. स्ट्राईकला अक्कीब बागवान आणि नॉन ट्रॅकच्या बाजूला हर्षल भांगे. आणि पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय भन्नाट वेगाचा होता आणि गोलंदाज आपण पाहतोय अमोल कासार. ऑक्शनच्या वेळेस मी पाहिलं होतं अमोल कासारसाठी कशा प्रकारची बोली लागत होती. सगळे एकमेकांकडे पाहत होते की मला हा खेळाडू पाहिजे. का पाहिजे, त्याची कामगिरी तितक्या ताकदीची आहे. कारण ज्यावेळेस ऑक्शनच्या वेळेस तुम्ही 12 टीम्स ज्यावेळेस आपण निवडत होतो ना, प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवली होती काय, तर चर्चा होती मैदानाच्या आतमध्ये. बोला. फिल्डिंग टीम फक्त जागेवरती घेईल. पंच कमिटी आहे आणि ऑर्गनायझर कमिटी पण आहे. फुलटॉस आणि तिथे हो इथे मात्र जेल झालाय. अख्खी बागवानची खेळी संपुष्टात. फुल टच चीनवरती विकेट आली. पहिला फलंदाज बाद. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी.
विशेष म्हणजे अगदी आपण पाहतो डे नाईट क्रिकेटच्या स्पर्धा आहेत आणि एकदा मॅच सुरू झाली ते आपण थांबवत नाही. हा डे नाईटचा फॉर्मॅट आहे आणि अगदी आपण पाहतो की इथे अख्खी बागवाला पहिला चेंडू बॅटवरती आला नाही, पण पुढचा चेंडू फुलटॉस होता. तिथे जर आपण पाहिलं तर फुलटॉस चेंडू बॅटवरती आला नाही आणि इथे विकेट येताना पाहायला मिळाले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये असेल अक्षय रोकडे, याला आपण निश्चितप्रमाणे पाहणार आहे. शून्यावरती पहिला फलंदाज बाद झाला. शून्यात जन्मलो आम्ही, शून्यात वाढवलं ही, शून्याचं मंत्र करून नक्कीच शोधू काहीतरी. अमोल सर, अमोल का सर 2 मिनटं, 2च मिनटं फक्त. आपण 1-2 मिनटं फक्त. हां, लेट्स प्ले. या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे अमोल कासार, काय गोलंदाजी करतोय अमोल, जबरदस्त. काल अमोल कुदळे होता, आज अमोल कासार आहे. एक जबरदस्त कामगिरी होताना पाहिल्यामध्ये 86 धावसंख्या बनवल्यानंतर 87चा पाठलाग चालू आहे आणि धापारकरती धावसंख्या 0 आहे. एक फलंदाज बाद आहे. एका बाजूला अगदी आपण टीम पाहतोय साई टायटन्स, साई मंगल पोल्ट्री राहता, आणि एका बाजूला टीम आहे ती सुजय पर्व, जानता राजा शिर्डी. दोन्ही टीम पहा किती ताकदवान आहेत. गोलंदाज टायगर गोलंदाजी मार्कावरती परत एकदा आपण पाहतोय अमोल. फुलटॉस इथे मात्र चेंडू पोहोचला जाईल स्क्वेअर रेगला, सीमारेषेच्या बाहेर आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. 4 रन, चौकार. फुलटॉस चेंडूवरती आलेला चौकार आणि इथे तिसऱ्या पंचांची मदत आहे. अंपायर्स कॉल आहे, बीमर आहे की नाही. तिसऱ्या पंचाचा निर्णय आपण पाहू काय येतोय. गणेश बाविस्कर सर आहेत. आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय आलाय नो बॉल. नो बॉल अगदी आपण पाहायला मिळालं. नो बॉल वरती अगदी आपण पाहतोय इथे परत एकदा फुलटॉस चेंडू मिड विकेट मुख्य व्यासपीठाच्या समोर. फिर से एक बार नो बॉल, उसके ऊपर 6 रन. या 7 धावा आहेत. छावा मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्सवेअर शिर्डी, प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. नो बॉल आहे. नो बॉल वरती इथे षटकार आलाय आणि अगदी आपण पाहतोय इथे गोलंदाज हा गेला नो बॉल. डियन स्पोर्ट शिर्डी, प्रोप्रायटर माननीय धनंजय जाधव यांच्याकडून नो बॉलची अकरान. बोला. नेक्स्ट आयडॉल बॉलर इथे गोलंदाज बंद होताना पाहायला मिळालेला आहे तो अमोल कासार आहे. सतीश पटोले आयडॉल आहे, ऑलराऊंडर. हा 2 बिमर टाकले त्यामुळे अमोल कासर आता इथे बंद झालेले. सतीश पटोले आयडॉल आहे, ऑलराऊंडर. गणेश जाधव आयडॉल आहेत फलंदाजामध्ये. स्थानिक गोलंदाजामध्ये पाहिलं तर आपण शुभम मस्के याला आपण पाहतोय आणि स्थानिक ऑलराऊंडरमध्ये जुनेद पटेल आणि आकाश अंबोरेला आपण पाहतोय. या ठिकाणी आदरणीय आमचे डॉक्टर प्रशांतजी गोंदकर उर्फ बापू या ठिकाणी उपस्थित आहेत.
या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू कव्हरला खेळलाय. सतीश पठारे आलाय नवीन अगदी गोलंदाज मार्कवरती आणि त्या दरम्यान आपण पाहतोय एक धाव जी बोलून पूर्ण केली जाईल. फ्रीचा चेंडू होता त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक धाव आली. धावप्रकार धावा संख्या वाढती 13 धावा. एक बक्षीस आहे या ठिकाणी सुजय पर्व जाणता राजा शिर्डी संघाचे संघ मालक रवींद्र सर्जेराव कोते पाटील यांच्या वतीने प्रत्येक षटकाराला 300 रुपयाचं प्राईज आहे. सुरुवात 300ची आहे, शेवट कसं आहे मला माहिती नाही, पण हा शून्य वाढू शकतात. भाऊ आता इथं प्रश्न असा आहे, इथं फक्त जिंकणं आहे हे सगळ्यात महत्वाचं. या दरम्यान आपण पाहतो सतीश पठारे याचा चेंडू अतिशय चांगला चेंडू निश्चित प्रमाणात पाहायला मिळालाय आणि धावफलक धावा संख्या आपण पाहिली 13 धावा आहेत. एक चेंडू या षटकातला यायचा बाकी आहे. या दरम्यान चेंडू हवेत आणि तिथे तिथे झेल झाला. विकेट मोठी आली आहे. सतीश पठारे ते विकेट मिळवताना पाहायला आलाय. पहिला फलंदाज बाद. थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. पहिला फलंदाज बाद जो सतीश पठारेला पहिली विकेट आली. अमोल कासरने एक विकेट घेतली होती, सतीश पठारेने एक विकेट घेतली, दोघांनी मिळून एक षट टाकलं आणि टोटल स्कोर आता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 13. षटक क्रमांक पहिले संपलं. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांकडून ओहोर संपली. षटक क्रमांक पहिला संपला. 13 धावा धावपाल करते. तुम्ही पहा दोन्ही टीम्स निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहिलं साई टायटन्स साई मंगल पोल्ट्री जिथं साईचं नाव आहे. दुसऱ्या बाजूने अगदी आपण पाहिलं सुजय पर्व जाणता राजा, एकमेव जाणता राजा ही पदवी मिळाली श्रीमंत छत्रपती शिवरायांना, की जो माझा राजा जन्माला आल्यानंतर फक्त रयतेसाठी जगला होता तो माझा राजा आहे म्हणून त्याला उपाधी दिली गेली जाणता राजाची. की जाती जातीच्या वादात आणि तुकड्या तुकड्यात विभागली माझी महाराष्ट्राची माती आणि महाराष्ट्राच्या मातीला एकवटणारा एक जागीरदाराचा बेटा होऊन गेला. नाव त्याचा राजा शिवछत्रपती. तो माझा राजा आहे. नवीन गोलंदाज आला गोलंदाज मार्कवरती. या दरम्यान अल्ताफ आलाय. अल्ताफचं स्वागत झालंय. लॉंगॉनला पाठवलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे आणि हा षटकार आहे. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. अगदी शॉर्टपिच चेंडू निश्चितप्रमाणे पडला गेला होता. त्याचा घेतलेला खरपूस समाचार आणि या खरपूस समाचारानंतर एक षटकार येताना पाहायला मिळाला जो अतिशय सूर्यप्रकाशाचा फटका पाहायला मिळाला. षटकारानंतर धापलक वाढला. धापलकर धावसंख्या 19 धावा आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यात. इथे मात्र परत एकदा गुडघाचा जमीन टेकवलाय. क्षेत्ररक्षक झोपास कोणताच नाहीये आणि चेंडू मिड विकेटला पोहोचलाय सीमा रेषेच्या जवळपास. तिथं अगदी आपण पाहतोय 2 धावा आल्यात. अक्षय रोकडेच्या बॅटमधून अगदी आपण पाहतोय जी ताबडतोब फलंदाजी होताना पाहिली होती. अक्षय रोकडे आणि तिच्या जोडीला दादाबाई शेख याला आपण निश्चितप्रमाणे पाहतोय. आपल्या नगर जिल्ह्यामध्ये 2 दादाबाई शेख आहेत. एक लोणीचा दादाबाई शेख आणि एक दादाबाई शेख पडेगाव श्रीरामपूरचा आहे. पडेगाव श्रीरामपूरचा दादाबाई शेख लेफ्ट हँड आहे आणि लोणीचा दादाबाई शेख हा राईट हँड आहे. या गोष्टी अगदी आपण पाहतोय. चर्चा होतीये. बोला. स्कोर आहे आता एकूण 21. चुकलाय का? 21 धावा आहेत. पहिल्या वर संपली होती 13 धावा होत्या 2 बाद. एक षटकाराला झाले 19. पुढच्या चेंडूवरती 2 आल्या झाल्या 21. आतापर्यंत एवढ्याच धावा आहेत. या दरम्यान चेंडू हवेत पायचे झेल
झेल झाला आहे आणि अगदी आपण पाहतोय विकेट नंबर 3 तिसरा फलंदाज बाद. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. बॅटच्या बॉटम लाईनच्या चित्राप्रमाणे चेंडू लागला गेला. 3 क्षेत्ररक्षक आले होते. गणेश जाधवच्याही हातामध्ये चेंडू होता, परंतु तिथं केतन क्षीरसागर होता आणि तदनंतर अगदी आपण पाहतोय झेल झाला. गणेश चेहऱ्यावरती स्माईल आली गणेश जाधवच्या चेहऱ्यावर, पण झेल सुटला असता तर. कॉल सगळ्यात महत्त्वाचा असतो या क्रिकेटमध्ये. 1983चा वर्ल्ड कप आठवा ना, सर्कलमध्ये असणारे कपिलदेव रामलाल निकल्स धावत पळत जाऊन ज्यावेळेस अगदी उलट्या धावत पळत जाऊन झेल घेतला त्यावेळेस एकच शब्द होता, माईन माईन माईन. हा झेल माझा आहे, तो आवाज होता म्हणून झेल झाला. आणि झेल झाला त्याच हातांनी मात्र वर्ल्ड कप आपण उचलला. झेल सगळ्यात महत्त्वाचे असतात. अक्षय रोकडे बाद झालाय. तिसरा फलंदाज बाद. 21 धावा धावपाल करतेत आणि आता नी बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय तो आहे आयकॉन फ्रॉम बारामती. क्षेत्र मोरगाव. अष्टविनायकापैकी असणारे एक तीर्थक्षेत्र मोरगाव गावाला बिलॉंग करणारा अक्षय तावरे आलाय. रिवाजचा पहिला चौकार खेळलाय. 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. विशेष करून अगदी आपण पाहतोय की जसा अक्षय तावरे आलाय, मला असं वाटतं की जसं मोरगाव बारामतीतून निघालाय तिकडूनच सेट होऊन आलाय की काय. आल्या आल्या रिवाजचा चौकार. ही कॉन्फिडन्स लेवल खूप हाय आहे, जबरदस्त आहे. चौकार आलाय. 25 धावा आहे. परत एकदा आपण पाहिलं चेंडू मिड विकेटला खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल. एक सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आहे का, परंतु तदनंतर चाकती नकार दिला गेलाय आणि एका धावसंख्येत समाधान. आणि इथे नो बॉल आहे आणि पुढचा चेंडू फ्रीड. हा गेला नो बॉल. डियन स्पोर्ट शिर्डी प्रोप्रायटर माननीय धनंजय जाधव यांकडून नो बॉलची अकरान. नो प्लस वर अशा 2 धावा आलेल्या आहेत. पुढचा चेंडू फ्रीड. भोंग्यांचे आवाज, रणशिंगेंचे आवाज आहे, मोठमोठे आवाज आहे. गोलंदाज तयार. फ्रीडचा चेंडू आहे. इथं अगदी आपण पाहतोय फ्रीडच्या चेंडूचा फारसा फायदा दादाभाईला घेता आला नाही. त्या दरम्यान आपण पाहतोय एक सिंगल तर येईल. आपल्या इकडे पुढे जाईल. दापऱ्याकरती धावसंख्या आहे 3 बाद. टोटल स्कोर आहे 28 धावा. अजून एक चेंडू यायचा बाकी आहे. एक चेंडू यायचा बाकी आहे. षटक क्रमांक दुसरा अजून चालू अल्ताफ शेखच्या रोपात. 28 धावा आहेत. जिंकण्यासाठी 87 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. इथे धावसंख्या बनवणं तर अवघडच आहे, पण त्याचबरोबर धावसंख्येचा पाठलागही करणं तितकं सोपं अजिबात नसणार आहे. सूर्यप्रकाशचा फडका चेंडू कव्हरला खेळला. अक्षय तावरेच्या बॅटमधून चेंडू सीमा रेषेच्या परत एकदा बाहेर पोहोचलाय. नाही तर मोका ये गया चौका. 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. षटक क्रमांक 2 संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापाल करते धावसंख्या 3 बाद 32 धावा. 32 लॉस ऑफ 3 विकेट. स्कोर कंप्लीट. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांकडून ओहोर संपली. उर्वरित असणाऱ्या 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावा अजूनही या दरम्यान ज्या बनवायच्या आहेत त्या 55. 24 चेंडू आणि 55 धावा. 4 ओव्हरमध्ये 55 धावसंख्येचा पाठलाग अजूनही करायचा आहे. एक वैशिष्ट्य बाब क्रिकेटवरती असणारं प्रेम किंवा शिर्डी नगरीवरती असणारं जे प्रेम आहे हे किती मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे आपले थोरात दादा जे आहेत पोलीस पहिले शिर्डीला काय कामगिरी करताना पाहायला मिळायचे, पण विशेष करून आता थोरात दादांची बदली नगरला झाली. पण थोरात दादांना मनापासून धन्यवाद. थोरात दादा सॅल्यूट आहे. एवढ्या मोठ्या बिझी शेड्यूलमध्ये सुद्धा शिर्डीवरचं क्रिकेटवरचं प्रेम, त्याचबरोबर शिर्डी नगरीवरती असणारं तुमचं प्रेम तुम्हाला इथपर्यंत परत एकदा खिचून आणलंय. हे प्रेम बाबांचा आशीर्वाद तुम्हाला परत एकदा या मैदानातून घेऊन आलाय. पोलीस आदरणीय थोरात दादा उपस्थित आहेत. थोरात दादांचं मनापासून स्वागत आहे. विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. थोरात दादांना विनंती.
दोन्ही टीम्स आज नुसती परीक्षा देत नाहीये, काही काही ठिकाणी सत्व परीक्षा असते, ती परीक्षा आहे आज. गोलंदाज तयार, किरण खोबरे. हो काय चेंडू टाकला, चेंडू पडल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट वेग आहे. दादाभाई शेख फक्त पाहत राहिला होता या चेंडूकडे. काय गोलंदाजी करतोय अक्षय, सॉरी किरण खोबरे. नॉन ट्रॅक्चुअल अक्षय तावरेला आपण पाहतोय. किरण खोबरे आयकॉन म्हणून आहे. साई टायटन्स साई मंगल पोल्ट्री राहता तालुक्यात क्रिकेटची स्पर्धा आहे, राहता तालुक्याचा आयकॉन आहे, हे सगळ्यात महत्वाचं. या दरम्यान चेंडू अगदी पॉईंटला खेळला, शतरक्षक दूरवरती आहे, एक सिंगल तर आली आहे, दुसरा धावसंख्येचा प्रयत्न, 3 शतरक्षक चेंडूच्या पाठमोर आहे. पाहता पाहता रेस तर लागली गेली, पण चेंडू सीमारच्या बाहेर पोहोचलाय. 4 रन चौकार आहे. चौकाराच्या रूपाने धापाला पुढे जाऊन पोहोचेल. आता धापालेकर धावसंख्या 36 धावा, षटक क्रमांक 3 चालू असताना परिक्रमा आहे उद्या सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून खंडोबा मंदिरापासून. मगाशीच अगदी ताराचंद भाऊ कोते पाटील, रविदात्या गोंदकर पाटील यांनी सांगितलं की मागच्या वर्षी 60-70 हजार साई भक्त होते, बरोबर ताराचंद भाऊ? यावर्षी कदाचित 1,00,000-1.5 लाख प्राथमिक अंदाजा. हो या दरम्यानचा चेंडू परत येतात, भन्नाट वेगाचा चेंडू डॉट. दरम्यानच्या काळामध्ये आदरणीय आमच्या राकेश भाऊ कोते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं मनापासून स्वागत आहे. या दरम्यान अगदी आपण पाहतोय अप्परकट क्षेत्ररक्षक तिथे होता, जेल सुटला गेलाय. एकही गोष्ट जमाना आलाय का तुला, तू जर ग्राउंड मध्ये नाही शाळेत असा कसा या पठ्याचा तोल सुटला, डावलली हातातील संधी कारण झेल सुटला. डिया स्पोर्ट शिर्डी प्रोप्रायटर धनंजय जाधव म्हणतात, हे बाई प्युअर याडा माली. हे आता कसं वाटत. थँक्यू विजय, थँक्यू. जेल निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. या दरम्यान अगदी आपण पाहतोय परफेक्ट यॉर्कचा प्रयत्न निश्चितप्रमाणे केला गेला. तिथे क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षण चांगलं केलंय, फिकी सुद्धा सुरेख आहे. एक सिंगल आणि धापलक वाढला. धापलकर धावसंख्या आमचे MP आम्हाला कळतात मारुती पाटील 38 धावा धावपाल करते. जिंकण्यासाठी 87 धावसंख्यांचा पाठलाग करायचा. राकेश भाऊ कोते उपस्थित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी, शरद पवार गट प्रदेश संघटक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि काल एक गोष्ट आवर्जून सांगितली, यावेळेस मात्र चेंडू पाठवलाय जीवनदान आणि त्याचा घेतलेला खरपूस समाचार. चौकार, 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार, रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. इथे एक चौकार आला. चौकाराच्या रूपाने धापलक सुद्धा पुढे जाऊन पोहोचला. धापलकर धावसंख्या आहे 42 धावा. 3 ओव्हर संपल्या, 42 धावा धावपाल करतेत. आणि राहिलेल्या 18 चेंडूमध्ये, अर्थात 18 चेंडूत 42 झाल्यात आणि राहिलेल्या 18 चेंडूत 45 अजूनही बनवायचे आहेत. 3 ओव्हर या ठिकाणी संपलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. विशेष करून अगदी आपण पाहिलं दोन्ही संघ अतिशय ताकदवाने. दोन्ही संघांच्या नावाबद्दल आपण चर्चा करत होतो. सुजय पर्व जाणता राजा हे एक नाव आहे, साई टायटन्स साई मंगल पोल्ट्री हे एक नाव आहे. मगाशी चंदू सरांनी एक गोष्ट आवर्जून सांगितली, चंदू सर कुणी येत नाही शिर्डीमध्ये, ज्याला बाबांचं निमंत्रण असतं तोच येतो, बाकी कोणाला यायला परवानगी नाही. तितकंच खरं आहे. बुलावा आना चाहिए. त्याच वेळेस येणं होत्या शिर्डी नगरीमध्ये. अठरा चेंडूमध्ये अजूनही जिंकण्यासाठी 45 अर्थात 15च्या सरासरी इथून पुढचा धावफलक बनवायचा आहे. गोलंदाजीवरती तयार आहे. अल्ताफ
18 चेंडूमध्ये 45चा पाठलाग. भन्नाट वेग होता अल्ताफचा भन्नाट वेग. समोरच्या बाजूला अगदी आपण पाहतोय बॅटर आपल्याला पाहायला मिळेल अक्षय तावरे फ्रॉम बारामती. आई कोण आहे इथे मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक प्युअर ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू म्हणून सुप्रसिद्ध असणारा खेळाडू आहे. आपल्या नावाचा जो रंग आहे, आपल्या नावाची जी ख्याती आहे ती वाढवलेली आहे स्वबळावर. या दरम्यान मात्र मिड विकेटला चेंडू पाठवलाय, सीमा रेषेच्या अगदी बाहेर आहे और ये 6 रन. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी, प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. दरम्यानच्या काळामध्ये साईबाबा सुपर हॉस्पिटलचे प्रभारी अधिकारी डॉक्टर प्रीतम वडगावे सर ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. MD यांचं मनापासून ठिकाणी स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. प्रत्येक षटकाराला 300 रुपयाचं प्राईज आहे. सुजय पर्व जाणता राजा रवींद्र सर्जेराव कोते पाटील संघ मालकांच्या तिथे प्राईज आहे. माझ्या लक्षात आहे, काळजी करू नका. गोलंदाजीवरती तयार. समीकरण परत एकदा थोडंसं बदललं गेलं. 16 चेंडू आणि 39 धावा. इथे परत एकदा मिड विकेटला चेंडू पाठवलाय. अक्षय ताहुरे आक्रमक झालाय. लागोपाठचा दुसरा षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी, प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. आणि याच दरम्यान या लागोपाठच्या 2 षटकाराच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचलाय. तो असेल आता 54 धावा. 54. समीकरण बदललंय. शेवटचे चेंडू शिल्लक राहतील ते अजून 15 आणि 15 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत. 33 धावा अजून बनवायच्या आहेत. 15 चेंडू 33. जर इथे सुजय पर्व जाणता राजा संघ जर जिंकला तर प्राइज आहे 11,000 रुपये. आदरणीय नितीन अण्णा कोते पाटील यांच्या माध्यमातून हे बक्षीस आहे. पण बक्षीस संघ मालकाला आहे. रवींद्र सर्जेराव कोते पाटील संघ मालकाला 11,000 रुपये मिळणार आहेत संघ जिंकला तर. अक्षय तावरेने सामना जिंकून दिला तर संघ मालक रवींद्र सर्जेराव कोते पाटील 2100 रुपयाचं प्राइज असणार आहे. काय आक्रमकता आहे अक्षय तावरे. तो सातत्याने दाखवून देतोय की मोरगाव बारामतीचा प्रवास शिर्डीपर्यंत मी का केलाय. इथे लागोपाठचा तिसरा आलाय का. लागोपाठचा तिसरा षटकार. अल्ताफ शेख वरती आक्रमण. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी, प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. धापलकर धावत संख्या 60. उर्वरित चेंडू शिल्लक राहिलेत 14 आणि बनवायच्या 27 धावा. फटाक्यांची आतिषबाजी. पहिला सामना आहे. जर पहिल्या सामन्यात एवढा जोश, इतका उत्साह, इतका आनंद असेल, हा ट्रेलर असेल कदाचित. पिक्चर अजून रंगणार आहे. इथे परत एकदा अक्षय ताहुरेच्या बॅट मधून लागोपाठचा 4था षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी, प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. या दरम्यान अगदी आपण पाहतोय लागोपाठचा 4था षटकार खेळलाय अक्षय ताहुरेच्या बॅट मधून. मित्रांनो, हे 4 षटकार आवडले असतील तर एकदा जोरदार टाळ्या अक्षय ताहुरेसाठी वाजूया. धापलकर धावसंख्या 66 आहे. समीकरणच बदललंय. 13 चेंडू 21. लकीड्रॉचे कुपन ज्यांना हवे असतील तुम्ही घ्या. 10 रुपयाचं एक कुपन घ्या. एक स्पोर्ट्स सायकल, ती कमीत कमी 10,000च्या अजिबात नसावी, माझा प्राथमिक अंदाज. या दरम्यान लागोपाठचा 5वा.
लागोपाठचा 5वा षटकार आहे. अक्षय तावरे. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी, प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. 18 चेंडू 45चा सामना किती वरती आलाय? सामना आलाय शेवटचे 12 चेंडू आणि 15 धावा. 30 धावा आल्यात. पहिला चेंडू फक्त डॉट. तो कदाचित अक्षय तावरेच्या जिव्हारी लागला असेल की एक चेंडू मला डॉट गेलाय. पुढच्या 5 चेंडूवरती अल्ताफ शेखला आसमान दाखवलंय. 5च्या 5ही चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. इथं अगदी आपण पाहतो हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट. 12 चेंडूमध्ये 15 धावसंख्येचं लक्ष होतं. आता एक चेंडू डॉट आलाय. 11 चेंडू 15. किरण आलाय गोलंदाज मार्कवरती. सामना अजून संपलेला नाही हे तितकंच खरं आहे. उत्साह काय, काल 18 चेंडू 66 सामना संपला होता. 18 चेंडू 33 राहिल्या होत्या. एक वेळेस असं वाटलं होतं की सामना आता एक हाती होईल, पण गणेश जांडराव सारखा एक गोलंदाजाला अनुभवी आणि त्याने काय गोलंदाजी केली निलेश शिंगवलेला, फक्त एक धाव दिली होती. इथे हा चेंडू दादाबाईसाठी अतिशय सुरेख धावपात करण्याचा प्रयत्न आहे आणि इथे एक सिंगल आली. एक सिंगल ती लेग बायच्या रूपाने एक धाव. धापलक वाढेल. धापलकवरती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते. ती असेल आता एकूण 73 धावा. 10 चेंडू आणि 14 धावा. लागोपाठच्या 6व्या चेंडूवरती 6वा षटकार आला. रवींद्र सर्जेराव कोते पाटील संघ मालक. 2100चं प्राइज राहील. इथे अक्षय तावरेसाठी इतिहास रचला जाईल या मैदानावरती. इथे 6वा षटकार आलाय. जोरदार टाळ्या अक्षय तावरेसाठी. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी, प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. श्री साईबाबा क्रीडा मैदान पहिल्यांदाच बनवलंय आणि इथून पुढे किती इतिहास रचला, कुणी किती षटकार मारले, पण पहिलं नाव असेल 6 चेंडूवरती 6 षटकार. नाव आहे अक्षय तावरे. इथे फाईन लेगला चेंडू पोहोचला. सीमा रेषेच्या बाहेर आहे. अजून एक चौकार आणि याच दरम्यान भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. आणि एकदा जोरदार टाळ्या. 12 चेंडू मध्ये 50 धावा. अक्षय तावरे अर्धा शतक पूर्ण करतोय. ज्या प्रकारची कामगिरी झाली मित्रांनो, तशा टाळ्या वाजल्याच नाही. जोरदार टाळ्या वाजूया अक्षय तावरेसाठी. 8 चेंडू आणि 4 धावा. इथं अगदी आपण पाहिले फाईन लेगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल आरामात आली. एका सिंगलच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचेल. फटाक्यांची आतिषबाजी निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. विशेष करून अगदी आपण पाहतोय सुजय पर्व जाणता राजा शिर्डी संघ निश्चितप्रमाणे विजयाच्या घरामध्ये प्रवेश करायचा फक्त बाकी राहिला आहे. या दरम्यान अगदी आपण पाहतोय तिथे चेंडूला फक्त दिशा दिली, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही. या दरम्यान अगदी आपण पाहतोय धाव घेतली गेली नाही आणि मला वाटतं इथं अक्षय तावरेकर ट्रॅक द्यायचा प्रयत्न दादाबाईचा होता. आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय इथे 5 ओव्हर संपले. 84 धावा आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि 3 धावा या ठिकाणीच्या बनवायच्या बाकी राहिल्या. चेक घेते 3 रन. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओव्हर संपली. 11,000चं पाकिट तर भरून ठेवलेलं आहे आमचे नितीनांना कोते पाटील यांच्या वतीने आणि संघ मालकाला. मला वाटतं पहिले संघ मालक असतील, पण नितीनांना अजून सामना संपलेला नाही.
6 चेंडू बाकी राहिलेत. 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 3 धावसंख्यांचं लक्ष आहे. अक्षय तावरे अगदी आपण पाहतोय स्ट्राईकला आणि गोलंदाज ओ इथे मात्र परफेक्ट यॉर करण्याचा प्रयत्न. सौरभ आहे गोलंदाज मार्क करते. 5 चेंडू 3 धावा. सामना रंगादारा बसते. 5 चेंडू 3. आदरणीय सागर पठारे साहेब उपस्थित झालेले आहेत. युवाशेडी ग्रामस्थांच्या वतीने साहेब आपल्या मनापासून स्वागत आहे. 5 चेंडू 3 धावा. सामना रंगादारा बसतेत. सौरभ तयार. या दरम्यान आपण पाहिले तिथे 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 काय झालंय. विकेट आली अक्षय तावरेची. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. अक्षय तावरेसाठी एकदा जोरदार टाळ्या बाजूया. 6 चेंडू 6 षटकार हे रेकॉर्ड्स या मैदानावरती. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 4 धावा बनवायचे 3. 4 चेंडू 3 आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय असेल सूरज गायकवाड. न्यू बॅटर मैदानाच्या आत 4 चेंडू 3. मी एक वाक्य नेहमी सांगत असतो क्रिकेटमध्ये ताराचंद भाऊ. एक वाक्य सातत्याने सांगतो. तुम्ही शेवट कसा करताय महत्वाचं आहे. तुमची सुरुवात कशी आहे महत्वाचं नाही. तुम्ही जन्माला कसे आलात हे महत्वाचं नाहीये. तुमच्या आयुष्याचा शेवट कसा होतो ना हे सगळ्यात महत्वाचं आहे. इथं तेच आहे. तुम्ही सुरुवात खूप चांगली केली. तुमचा शेवट कसा होणार आहे ते ठरवणारा सामना आहे. म्हणजे बरेच जण चर्चा करत होते की आता 8 चेंडू बाकी राहिले. 2-3 धावा राहिल्यात. आता या धावा होणार का. 6 चेंडू बाकी राहिलेत. ह्या धावा आत्ता होतील. अक्षय तावरेची विकेट पण आली आणि आता 4 चेंडू 3चा सामना बाकी राहिलाय. शुभम नळे यांच्यातून एक प्राइज आलेले आहे. सौरभने सामना जिंकून दिला तर 1100चं प्राइज आहे. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू अगदी पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तर आली आहे. दुसऱ्या धाव संख्येचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. क्षेत्ररक्षक या ठिकाणी थोडा संबल होताना पाहायला मिळालाय. 2 धावे. स्कोर इज इक्वल. सामना बरोबर इथे. मायंबा लोणीचा कॅप्टन चला. आसिफ खतीब संपर्क करा. प्लेइंग 11 द्या. समीकरण आहे 3 चेंडू आणि 3 चेंडू 1. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय हलक्या हाताने चेंडू खेळला. एक सिंगल घेतली आणि या पहिल्या सामन्यात विजयाची मुहूर्त वेळ रवली गेली. सुजय पर्व जाणता राजा शिर्डी संघाने संघमालक रवींद्र सर्जेराव कोते पाटील मनापासून अभिनंदन. मावळे आम्ही रणमर्द पहाडी. शिवरायांचे मावळे आम्ही रणमर्द पहाडी. मैदान गाजवायला आली पहा. सुजय पर्वत जाणता राजा प्रतिष्ठान शिर्डी. शिर्डी प्रीमियर लीग अर्थात छत्रपती शिवाजी महाराज चषक 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघमालक माननीय रवींद्र सर्जेराव कोते पाटील. सुजय पर्वत जाणता राजा प्रतिष्ठान शिर्डी. विशेष करून अगदी आपण पाहतोय की इथे साई टायटन्स साई मंगल पोल्ट्री संघ सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने टफ फाईट देताना पाहायला मिळालाय. शेवटपर्यंत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावरती या टीमने खूप चांगल्या प्रकारची कामगिरी या ठिकाणी पार पाडली आणि इथे